नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणालीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी तुमच्यासोबत दिवाळीतला खास पदार्थ मस्त अशी शंकरपाळी शेअर करणार आहे, जे की खूप खुसखुशीत होतात आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी एक भांडं घेतलं, त्यामध्ये मी 1 कप तूप घालणार आहे, 1 कप दूध आणि 1 कप साखर घालणार आहे. तूप नेहमी मेल्ट करूनच घाला, नाही तर प्रमाण आपलं बिघडू शकते. ज्या कपाने मी हे सगळं साहित्य घेतलं त्याच कपाने मी 8 कप मैदा घेणार आहे. या मिश्रणाला छान असं उकळून घ्यायचं आहे. बघू शकता या मिश्रणाला उकळी आलेली आहे आणि आता गॅस बंद करून याला छान गार करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही या कपाने मी 8 कप इथे मैदा घेतलेला आहे. मिश्रण छान गार झालेलं आहे. आता मी या मिश्रणाने या मैद्याला भिजवून घेणार आहे. इथे मी एक्स्ट्रा दूध घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही, कारण ते सगळं मैद्याच्या क्वालिटीवर अवलंबून असतं. इथे मला पाव कप दूध एक्स्ट्रा लागलेलं आहे. गोळा भिजवताना खूप असा अलगद भिजवायचा, खूप दाबून असा भिजवू नका, नाहीतर शंकरपाळी ही खुसखुशीत होणार नाही. आता मी याचे गोळे करून घेणार आहे. गोळे करताना पण अलगद असे गोळे करा. याला आता मी लाटून घेणार आहे. याची पोळी मी पातळ अशी लाटणार आहे, बघू शकता तुम्ही. याला फोल्डिंग करणार आहोत आपण, जसं चौकोनी शेप तयार झाला पाहिजे याचा. फोल्डिंग करत करत आपण याचा चौकोनी शेप तयार करून घेणार आहोत, बघू शकता या प्रकारे. चौकोनी शेप तयार झालेला आहे. आता आपण याला छान असं चौकोन शेपमध्येच लाटून घेणार आहोत. शंकरपाळ्याची पोळी लाटताना खूप पातळ लाटू नका, थोडी जाडसरच लाटायची, बघू शकता या प्रकारे. पोळी अशी छान चौकोन आकारामध्ये लाटून तयार झालेली आहे. आता मी याला कापून घेणार आहे. एक्स्ट्राचा पार्ट आपल्याला काढून घ्यायचा आहे, बघू शकता. सगळी शंकरपाळी तुम्ही एका दमाने सुद्धा बनवून ठेवू शकता, मग नंतर त्याला एका वेळेस तळू शकता. शंकरपाळी आपली लाटून तयार झाली आहे. आता आपण याला तळून घेऊया. गॅसवरती कढई ठेवली, कढईमध्ये छान तेल घातलं. तेल छान असं गरम झालं पाहिजे. तेल छान तापलेलं आहे. आता मी यात शंकरपाळी घालणार आहे. शंकरपाळी तळताना सुरुवातीचा 1 मिनिट गॅस नेहमी फुलच ठेवा, नाही तर शंकरपाळे तेलामध्ये विरघळतील किंवा भुरकासुद्धा पडतील. या स्टेजला मी आता गॅसचा पॉवर कमी करून घेणार आहे. कमी गॅसवर 5 ते 10 मिनिटापर्यंत आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे. शंकरपाळी मस्त अशी तयार झालेली आहे. आता मी याला काढून घेणार आहे. शंकरपाळी तेलातून काढताना शंकरपाळ्याचा कलर थोडासा लाईटच ठेवा, कारण तेलातून काढल्यानंतर सुद्धा त्याची कुकिंग प्रोसिजर ही चालू असते, त्याच्यामुळे कलर थोडा डार्क होतो. शंकरपाळ्याच्या सगळ्या बॅचेस मी इथे काढून घेतल्या आहे, बघू शकता. शंकरपाळी ही मस्त अशी रेडी झालेली आहे. अशी शंकरपाळी नक्की एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.